मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना आपल्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आपण आहे आता हिमाचल प्रदेशमधील स्प्लिटी व्हॅलीमध्ये. आजचा व्हिडिओ खूप भारी आहे. म्हणजे अटल टनेल आहे ना, तिथनं 24 किलोमीटर आहे अजून. ले 426 किलोमीटर. गिचगा रोड झाला आहे, गिचगा घसरायची भीती वाटते. मित्रांनो, ते एक पराठा खाल्ला, एक चांगला लागला म्हणून अजून एक घेतला. पुढे जाऊन लवकर भेटतोय का नाही, तिकडं तर नाहीच आहे जेवणाचं काय सोय. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे जगातील सर्वात उंच बोगद्यामध्ये, अटल टनेल येथे. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनेरा, ये झील सी नीली आंखें आप. नाही मला व्हेंटिलेशन म्हणजे इथं कुतवायलागत झालं नाही, कारण इथं नाही 1 सेकंद पण लाईट बंद नाही आहे. बाकीच्या टनेलमध्ये आत गेल्यानंतर अंधार अंधार होतो, तिथं भीतीदायक वातावरण तयार होतं, पण इथे 1 सेकंद पण मला भीती वाटली. आणि फायनली आपण साऊथ साईडने एंटर करून नॉर्थ साईडने बाहेर निघालेलो आहे अटल टनेलच्या. लोक 500. मित्रांनो, तो कोकसरमध्ये पोचलो. इथं एंट्री पॉइंट आहे काजा. ऑफ रोड कितने किलोमीटर पड़ेगा? 96 सर. 96 किलोमीटर ऑफ रोड ही आहे पुरा. आगे फिर सिग्नल भी नहीं होता ना. ओके ओके. हाँ जी जी. मित्रांनो, तर फायनली निघतोय आता. ह्यो जातोय सरळ सरळ वळती रोहतांग पासकडं, आणि आपण आता तिथनं ऑफ रोडिंगवाला रोड घेतलेला आहे. मित्रांनो, तर पहिली मोठी वॉटर क्रॉसिंग आली. मेन तर काय, पाय टेकवायचं नाही आपल्याला, गाडी बंद पडून द्यायची नाही. गिचगा मालय, गिचगा मालय, गिचगा मालय, गिचगा मालय, गिचगा मालय. मित्रांनो, तर पाऊस जोरात यायला लागला आहे. वारं बी सुटलंय मित्रांनो, आणि पाऊस बी आलाय. आजच्या गावात मधीच दगड आलाय, त्या दगडाला चिंचिन धडकलं. सर, चंद्रताल कितना दूर आहे? गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे 88. आता 88व्या दिवशी मी आहे आत्ता. कुठे आहे मी? तर मी आहे मनालीमध्ये. मनालीमधनं आज फायनली आपण आज निघालोय स्प्लिटी व्हॅलीच्या दिशेने. तर मित्रांनो, आज आपण चंद्रताल लेकपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सकाळ सकाळच निघतोय मित्रांनो. आंघोळ काही करत नाही. इथं मनाली, आणि मनालीमध्ये एकदम थंडी आहे, आणि गार पाण्याने आंघोळ करणं इथं काही जमणार नाही आहे. आपण ज्या गुरुद्वाऱ्यात थांबलो आहे तिथं काही गरम पाण्याची व्यवस्था नाही आहे, तर त्यामुळे आंघोळ न करताच निघणारे प्रवासाला. तर अशा प्रकारे एकच बॅग काढली होती, गाडी पण एकदम आतमध्ये लावली होती, त्यामुळे बॅग सोडायचा काही प्रश्न आला नाही. ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवतोच. चला पाहूया. चंद्रताल लेककडे जाणार आहे मित्रांनो. व्हिडिओ लय भारी असणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवीन पाहत असेल तर सबस्क्राईब करा. अशा प्रकारे कालची राहण्याची व्यवस्था होती, पाहू शकता. असं इथं 100 रुपयामध्ये हॉल होता, आणि तिथं थांबलो होतो आपण. मनालीमध्ये ग्रंथ साहेब गुरुद्वाऱ्यामध्ये मुक्काम केला होता. चलो मित्रांनो, तो गुरुद्वाऱ्यातनं निघतो इथनं. तर इथं काल गाडी एकदम सुरक्षित लागली होती. बाहेर पाऊस येत होता, आणि माझ्या गाडी सामान तसंच होतं, तर इथं गाडी आत लावायला सांगितली होती. तर मित्रांनो, आता काय झालं, माझी एक गाडी आणि त्या पाठोपाठ अजून 3-4 गाड्या लागल्या. आणि काल हे आपण मॅट घेतलं आहे मित्रांनो, झोपायसाठी, टेंटमध्ये टाकायसाठी. जास्त थंडी असली तर थंडी वाजणार नाही. तर अशा प्रकारे आहे. तर गाडी काढूया आपण आता, बघूया कशी निघती. ओके चला मित्रांनो, तर अडकलोय आता इथनं गाडी कशी निघायची. एक गाडी काढली ना, आता सगळ्यांनी हँडल लॉक करून गेलेत आता. मित्रांनो, तर फायनली प्रवासाला सुरुवात करतोय आज सभेचा. ते पाऊस काय बारका छोटा मोठा पाऊस आणि नाही काय होणार. आणि हे मनालीचं वेदरच असं आहे की हा पाऊस काय थांबणार नाही आहे, तो थांबण्यात काय अर्थ नाही आहे. आता इथनं पहिलं आपण काहीतरी नाश्ता करू मजबूतपैकी, आणि मग पुढच्या प्रवासाला निघू, असं नियोजन आहे.
ओके, दोन्ही फोन आहेत ना अशा पद्धतीचं. एकदम चांगल्या ठिकाणी गुरुद्वारा आहे. पराठा खावा मला वाटतं नाश्त्यामध्ये, दुसरं काय खाण्यापेक्षा. आणि इथंच मॉल रोड आहे, हे पाहू शकता. हा दिसतोय का, हा मॉल रोड आहे सगळा. हा मॉल रोड आहे. मॉल रोडमध्ये गाडी घेऊन जायला परवानगी नसती. आपण काल वय ना इकडून आलो होतो आणि इथनं पूल क्रॉस करून आपल्याला पलीकडच्या साईडला. कसली कुत्री लय डबके ती, आणि काय बी खायला टाकतात त्यामुळे माजल्यात कुत्री. खायला नाही बसली तर माणसं बी खायला बसलेत, अशी कुत्री ती. चलो फायनली आपण आता नदीचा पूल क्रॉस करून पलीकडच्या साईडला निघालोय. मित्रांनो, तर ही खालनं नदी, ह्याच नदीला मागच्या वर्षी लय पूर आला होता. आणि इथं पाहू शकता, इथं रोहतांग टनेल म्हणजे अटल टनेल आहे ना, तिथनं 24 किलोमीटर आहे अजून. ले 426 किलोमीटर. गिजगा रोड झाला आहे, गिजगा. घसरायची भीती वाटते, दुसरं काय नाही. हे बघा का रोडवर कसला चिखल आला आहे. मित्रांनो, तर रोडला काय ते झालं आहे, त्यामुळं एकाच साईडचं ट्रॅफिक सोडतं, एका साईडचं सोडत नाही. अशा प्रकारे आहे रोड. इथं बारीक दिसतं, बारीक, कारण रोड वाहून गेला आहे ना मागच्या वर्षी. काही दगडी आल्यात वय ना खाली. तर इथं आपण मुक्काम केला होता 2 दिवस. ते दिसतंय का तिकडं, त्या बिल्डिंग दिसतात तिथं ओल्ड मनालीमध्ये. आणि एक गुरुद्वाऱ्यामध्ये केला होता. टोटल 3 दिवस मुक्काम केला होता मित्रांनो. ते आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं झालंच नाही आहे. एकच व्हिडिओ एडिट करायला 4 तास लागतोय. काल रात्री माझा झाला असता, मी जर ते मॉल रोड वगैरे पाहायला गेलो नसतो ना, तर अजून एक व्हिडिओ एडिट झाला असता. चला मित्रांनो, तर पेट्रोल पंप भेटला आता. तर पेट्रोल पंपावर पेट्रोल फुल करून घेऊया टाकी. अशा पद्धतीने 102 रुपये पेट्रोल आहे बहुतेक. 111. ओके, पेट्रोल कितने का फुल कर दो. हर हर महादेव ऑल इंडिया टूर है. कितना रुपये लीटर है? 102 रुपये 30 है. ओके. कहाँ से हो आप भाई? एम एच महाराष्ट्र. हां हां. मित्रांनो, बघूया किती. मित्रांनो, कितीचं बसतंय काय माहिती. आलं वय ती बाबा. अभी इतना फुल करेगा तो काजा पहुंच जाएगी. नहीं, कितने किलोमीटर का जरूर मारता है? काजा ज़्यादा नहीं है, 200 भी नहीं है, पर रोड बहुत खराब है. कितने लीटर की टंकी क्या? ये 12 लीटर की है, पहुंच जाएगी आराम से. आराम से, बड़े आराम से. हाइट है ना, क्योंकि हाइट 900 कर दो. एक आधी कैनी डाल के रखो 5 किलो. क्योंकि नहीं, कैनी तो पास नहीं होती टनल से नहीं जाने देते कैन लेके. ऐसे करना ना, आप सीसू में डलवा लेना. ओके. सीसू में है पंप. नहीं, इतने में चले जाते. पिछली बार भी गया था मैं दूसरी बार है अभी. आपको फिर बता. तर मित्रांनो, 900 रुपयाचं झालं पेट्रोल. भाई किती दिख नाही रहा. 900 रुपयाचं झालं. 8.80 आलं ते पेट्रोल. कैमरा बंद हो गया. चालू आहे, मेरे हात में बंद. मित्रांनो, तर पेट्रोल टाकलं 900 रुपयाचं पेट्रोलच झालं. सकाळ 900 रुपये खर्च झाला. फिरायचं म्हणल्यावर खर्च एवढा होतोच. हे ते कमी. आता मी लई कमी पैसे खर्च करायला. सुरुवातीला तर मला 2-2.5 हजार रुपये दिवसाला लागत होतं. चला चलो चलते हैं. अभी काय नाश्ता करते हैं और डायरेक्ट कल्टी मारते हैं अपना. किधर अटल टनेल क्रॉस करूनच व्हिडिओ काढू मग. ओके, इथंच नाही तर ब्लॉग लय व्हायचं. आता पाणी बिनी एवढं सगळं कंटेंट होता इथंच.
शेरे पंजाब उघडा आहे का? हे बी बंद आहे. आपण कुठं खाल्ला होता परवा दिवशी, तिथंच खाऊया. मित्रांनो, तर सकाळ सकाळ निघण्याच्या अगोदर नाश्ता करतोय. पराठा पाहू शकता, अशा प्रकारे मजबूत पराठा आहे. तर पराठा खातोय आणि प्रवास आपला चालू आहे चंद्रतालच्या दिशेने. आज आपल्याला चंद्रतालला पोचायचं प्रयत्न आहे. मोसम चांगला राहिला पाहिजे. ही देवाकडं अशी आहे की बाबा पाऊस नकोय, पाऊस नकोय, पाऊस नकोय. ओके, तर खातोय मी आता. दिसला का तुम्हाला पराठा? एकदम जबरे आहे. मित्रांनो, ते एक पराठा खाल्ला, एक चांगला लागला म्हणून अजून एक घेतला. पुढं जाऊन लवकर भेटतोय का नाही तिकडं तर नाहीच आहे जेवणाचं काय सोय. ते इथनंच खाऊन जातोय. बघूया कसं होतंय आता तिथं गेलं बघूया. मित्रांनो, तर आता निघतोय. 2 पराठे खाल्ले, 130 रुपये झालं. एक 70 रुपयाचा आणि 60 रुपयाचा आलूचा, एक प्याजचा. तर मित्रांनो, इथं नाही वेळ. मनालीमध्ये एक गोष्ट आहे की प्रत्येक दुकानाला नंबर आहे. इथं पाहू शकता 138, 174. म्हणजे जसं जसं ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे ह्याच्यात आपल्या मनाली गव्हर्नमेंटमध्ये, तसं तसं नंबर दिलेला आहे. हॉटेल असला तर हॉटेलला नंबर आहे एक प्रकारचा. पाहू शकता 145 नंबर शॉप, 358 नंबर. असं काही सिक्वेन्सली नाही आहे. जसं ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे तसं आहे. तर चला, कसलं वातावरण आहे खतरनाक. तर बघा रोड कसा वाहून गेला इथनं, इतका खाली लद्दाख. सोप्पा नाही आहे भाऊ. लद्दाखच म्हणतो, हिमाचल पहाडी एरिया कुठं सोप्पं नाही आहे भाऊ. कधी कुठनं पाणी जाईल, कुठनं काय होईल, कुठं डोंगर कोसळ सांगता नाही ना. चलो मित्रांनो, तर घाट चढायला सुरुवात केली आता. टोटल 22 किलोमीटरचा घाट चढून जायचं आता. लई खाल्लं. 21च पराठा लई झाला होता मला. लालच म्हणण्यापेक्षा मला काय माहिती का, मी लागतं तेवढंच खातो. पण मला माहिती पुढं जाऊन खाण्याचं हाल आहे. दुपारी जेवाय भेटेल का नाही काही गॅरंटी नाही आहे. त्या मित्रांनो, तर मनालीच्या मोसमचं काय सांगता येत नाही. आत्ता चांगलं ऊन पडलं होतं, आत्ता डायरेक्ट परत आभाळाचं वातावरण झालं आहे आणि टिपकायला लागलं आहे. तर टुरिस्ट लई कमी येते यार मनालीच्या वेळेस. म्हणजे हा सीझन ऑफ सीझन चालू आहे. चलो, तुम्हाला प्रत्येक नाही वेळ अर्धा किलोमीटरला ही झिप लाईन भेटून जाईल. आणि सगळेजण अशा क्लेम करतात की लॉंगेस्ट झिप लाईन. सगळे तर सारखेच वाटतात. काय लॉंगेस्ट आहे काय माहिती. मित्रांनो, तर टनेल फक्त 5 किलोमीटर राहिली आणि 5 किलोमीटर चला. 5 किलोमीटरमध्ये सगळा चढून जायचं आपल्याला आता. पूर्ण घाट आहे हा. ओके, चलो. तर अशा छोट्या वॉटर क्रॉसिंग असल्या ना मग काय नाही. गोट्याच्या वॉटर आज लई दिवसात मी किती वॉटर क्रॉसिंग करतोय. क्रॉस बघा, ही दुसरी आपली. पहिली आपण ती मोठी वॉटर क्रॉसिंग केली होती, तुम्हाला दिसलं असेल की ती सुरुवातीला होती. ही दुसरी. तुम्ही फक्त मला काउंट करून सांगा आज आपण दिवसभरात किती वॉटर क्रॉसिंग करतोय. ओके, चलो. इथनं किती हे काजाकडे जाताना तर लई वॉटर क्रॉसिंग आहे. मित्रांनो, ते एकदम स्टिप चढ आलाय. हा शेवटचा चढ दिसतोय. गाडी पार गार केली शेवटच्या चढाली. ये चलो. हा बघा ना, वातावरणाचं काहीच कळा नाही. आता चांगलं वाटतंय, आता लगेच गाळ लागते. चलो, फायनली आपण अटल टनेल कशी पोचत आलोय आता. मित्रांनो, आपण पोचलो आहे जगातील सर्वात उंच मोटरेबल टनेल. मित्रांनो, आपण पोचलेलो आहे जगातील सर्वात उंच बोगद्यामध्ये, अटल टनेल येथे. तर इथे एक फोटो काढूया आणि मग जाऊया पुढं. इथं ह्यांच्याकडून फोटो काढून घेऊया. मित्रांनो, मी आहे आत्ता भारतातील सर्वात उंच टनेलपाशी. तुम्ही पाहू शकता, ही आहे अटल टनेल मित्रांनो. आणि ह्या टनेलमधनं आता आपण पलीकडे जाणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला ह्या टनेलमधनं पलीकडे जायचा अनुभव कसा आहे ते दाखवतो. चला. तर पाहू शकताय अटल सुरंग रोहतांग पास 10,040 फुटावरची टनेल आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला अनुभव दाखवतो मी कसा आहे इथनं. एक्स्ट्रा डीजल पेट्रोल नहीं कुछ नहीं. वो पानी का कैंड है. ये पानी का है, वो पानी का है. ओके, चलो. तर मित्रांनो, पहिलं तर आपल्याकडं पेट्रोल आहे का चेक केलं जाते. बाकी चला आता 10,000 फुटावर टनेल आहे मित्रांनो. तर आता टनेलमधनं जायचा अनुभव तुम्हाला छोटा
दाखवतो मला म्हणजे जसं वाटतंय तसं मित्रांनो. तर फायनली घुसलोय आता टनेलमध्ये आणि टनेलमध्ये एकदम असे उजाळा दिसायला लागलाय. आपल्याला 9 किलोमीटर 9.1 किलोमीटरची टनेल आहे. तर 9.1 किलोमीटर या टनेलमधनं प्रवेश करायचा. आतमध्ये तर एकदम झाडा दिसतंय. आता जसं जसं पुढे जाईल तसं तसं लाईट बंद होत जातात. चलो. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, आंखों पे चश्मे का पहरा, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता 2 किलोमीटर टनेलमधनं. आता जास्तच रोडवाला वाटायला लागलेला आहे. चलो मित्रांनो, जसं जसं पुढं येईल ना तसं लाईट कमी होत जाते. आणि हे नाही वे सिंगल टनेल आहे, म्हणजे या नाही बी इकडूनच येतात आणि जाणं आहे तिकडूनच येतात. फक्त 2 वे टनेल आहे. त्यामुळं जरा इथं मध्ये छोटे छोटे बघा हे लावलेले पोल टाईप ते अशा पद्धतीचं आहे. तर मित्रांनो हे इकडं नाही वे थोडं सरफेस वाला आहे, वाला रोड, त्यामुळं पळवायला नको वाटतंय. तर स्पीड लिमिट 60चं दिलं आहे. इथं पाहू शकता स्पीड लिमिट 60 आहे. आपण आता 1 किलोमीटर आलेलो आहे. 8 किलोमीटर बाकी आहे अजून. चलो मित्रांनो, तर आपण बरोबर 3 किलोमीटर आलो आहे. आणि 3 किलोमीटर नंतर ना रोड एकदम चकाचक झाला आहे. ओला होता ना, ओलापणा पहिले 3 किलोमीटरमध्येच होता. तिथे एकदम टॉप क्लास, एकदम असा सुक्का रोड आहे. मागणं मला ओव्हरटेक काय नाही, बरेच जण आवाज लय डेंजर येतोय. इथं ह्याच्यात जे गॅस तयार होतात ना, ते गॅस बाहेर फेकण्यासाठी इथं फॅन लावलेले. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, छोड़ेंगे ये जहाँ पर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती, ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा. मित्रांनो, तर प्रत्येक 1/2 किलोमीटरला इमर्जन्सी एक्झिट म्हणून दिलेले. आणि अजून काहीतरी हेल्पलाईन म्हणून पण दिलेलं आहे, फोनचं साईन असं काहीतरी दिलेलं आहे. इथनं 3.5 किलोमीटर राहिले. तिथं बोर्ड पण चांगला लागले. आपण साऊथ पोर्टलकडून एंट्री केलं होतं, आपण नॉर्थ पोर्टलकडे निघणार आहे आता. मित्रांनो, तर टनेलमधनं बाहेर निघालो आहे. आपण बरेच टनेल क्रॉस केले यावेळेस. बनहाळ टनेल क्रॉस केली, अजून कुठली टनेल, चिनाई टनेल क्रॉस केली, अटल टनेल बी 2 वेळा क्रॉस केली. तर मित्रांनो, ह्याच्यात सगळ्यात नाही मला व्हेंटिलेशन म्हणजे इथं कुतवायलागत झालं नाही. कारण इथं नाही 1 सेकंद पण लाईट बंद नाही आहे. बाकीच्या टनेलमध्ये आत गेल्यानंतर अंधार होतो, तिथं भीतीदायक वातावरण तयार होतं. पण इथं 1 सेकंद पण मला भीती वाटली नाही आहे. अशा पद्धतीचं आहे. तो 1च किलोमीटर राहिले. आता चला निघूया बाहेर. मित्रांनो, तर आपण ज्यावेळेस बाहेर निघायला किंवा आत घुसायला लागतो तिथं एक्स्ट्रा लाईट लावलेले आहे, डबल. आणि फायनली आपण साऊथ साईडने एंटर करून नॉर्थ साईडने बाहेर निघालेलो आहे अटल टनेलच्या. तर अटल टनेल जशी काय ॲक्सिडेंट झाला का काय झालं इथं, का थांबवतात, क्या हुआ सर, क्यों रुके ये सब, ये रुके क्यों है इतने लोग, क्यों ओवर स्पीडिंग की क्या? ओके. मित्रांनो, कशाबद्दल चलन होते काय माहिती, आतमध्ये थांबले होते का काय माहिती. चलान हो रहा है इनका, किस चीज़ का चलान हो रहा है मालूम नहीं. तर मित्रांनो, आपल्याला कॅशमध्ये पैसे पाहिजेत कुणाकडून ते घेऊ दुकानदाराकडे, नाही तर आपले वाट लागत. आपल्याकडं 200 रुपये माझ्याकडे जवळपास 1 महिना झाला 200 रुपयेच आहेत पाकिटात, त्याच्यावरती पैसेच नाही आहे. मी पाकिटातलं पैसे खर्चच करत नाही. ओके, चलो. अशी आहे अटल टनेल. आपके पास कैश है क्या, मैं ऑनलाइन कर सकता हूँ, मेरे को 500 रुपीज़ कैश मिल सकती है क्या? कितना कैश? 500 चाहिए मेरे को आगे जाके, क्योंकि नेटवर्क चला जाएगा ना पूरा. मित्रांनो, तर तुम्ही अटल टनेलकडून आला ना, अटल टनेल क्रॉस करून ह्या साईडला लेफ्ट साईडला गेला तर तुम्ही लेह लद्दाखकडे जाताय, राईट साईडला गेला तर स्प्लिटी व्हॅलीकडे जाताय. तर आपण निघालोय
राईट साईडला. आणि इथं वाईन शॉप आहे. याच्याकडून पैसे ऑनलाईन वाईन शॉपवाल्याला गिरायक असतंय. बघूया काय कळतंय, देतोय का काय. पैसे नाही आहेत माझ्याकडे कॅश. मुना कसला आहे के भाई 500 रुपीज कॅश मिल जाएगा क्या? ऑनलाईन भेजतो. मित्रांनो तर इथे एक वाईन शॉप होती. तर वाईन शॉपमधनं पैसे घेतले ऑनलाईन सोडले 1000 आणि 1000 रुपये कॅश घेतली. तर चलो मित्रांनो, तर काजा बरोबर मनालीमधनं 200 किलोमीटर आहे. तर त्यातलं आपण 50 किलोमीटर आलेलो आहे. 50 कसं आपण 35 किलोमीटर आलो आहे. काजा बहुतेक 190 किलोमीटर असेल मनालीमधनं. मी आत्ता मॅप लावला तर आपण 35 किलोमीटर आलो आहे सकाळपासून. लईच का हवा सुटली इकडला हवा. तिकडचं वातावरण डेंजरच आहे. चला मित्रांनो, तर वातावरण एकदम भारी आहे इथं. पाहू शकताय एकदम हिरवी गाड डोंगरी आणि साईडने नदी चालू आहे. हे वातावरण आता भारी वाटते. पुढं जाऊन थंडी पण वाजणार आहे आणि रोड पण तेरी जीत मेरी जीत तेरी हार मेरी हार सुन ले. मित्रांनो, तो फ्लावर लावला इथं टप्प्या करून. आणि पाणी बघा स्प्रिंकलरच्या साह्याने पाणी देतात. आणि याला पाणी विकत आणायला म्हणजे पाण्याला बोरविल किंवा मोटर टाकायची गरज नाही. वरती एखाद्या झऱ्याला पाईप लावायचा आणि त्या पाईपाच्या प्रेशरवर स्प्रिंकलर चालतात. अशा पद्धतीचं आहे. चलो एक गाव आहे पुढं बोल का चेकपोस्ट आहे खाली काय नाही. चलो मित्रांनो, तर इथं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा कॅम्प दिसलाय. त्यामध्ये प्लांट आहे प्लांट. ओके चलो मित्रांनो, ते एक गाव लागलं आहे कोकसर म्हणून. तर कोकसर या गावामध्ये पोचलो आहे आपण आता. तिथं बहुतेक एंट्री करायला लागेल आपल्याला. मित्रांनो, तो कोकसरमध्ये पोचलो. इथं एंट्री पॉईंट आहे पण इथं कोणच दिसत नाही पोलीस. तर चला ह्याची बॅटरी उतरली वाटतं. इथे एंट्री पॉईंट होता पण इथं पोलीस नाही आहे कोण. त्यामुळं चाललो आता मी पुढं. मला तर खरं तर एंट्री करायची होती पण पोलीसच नाही. तर एंट्री कसे करायची? हॉर्न वाजवतोय ते कोण बाहेरही नाही. अशा पद्धतीचे आहे. चलो इथं दाबे बिबे सगळे आहेत भाऊ. पाहिजे ते आपल्याला भेटू शकते. ओके कोकसरमध्ये मित्रांनो. तर चला आपण आता निघालो आहे पुढच्या प्रवासाला. हा रोड आत्ताच तयार केलेला दिसतोय. इथं आर्मीवाले भेटले होते. नको म्हणले मला व्हिडिओमध्ये पण त्यांना नाही घेतलं. चांगली होती एकदम लई चेकावी. अरे उधर से आ गए आप. हिंदीच होती सगळी बोलणारी. न कळतात काय पाहिजे असं विचारल्यावर नाहीच म्हणतात. मित्रांनो, तर किती सुंदर सुंदर वॉटरफॉल आहे इकडं. नुसते वॉटरफॉलच वॉटरफॉल आहे भाऊ. थंडी वाजती पण लई यार. चलो तर काजा आगे जाओ फिर नीचे उतरना है. यहाँ से एंट्री करवा लो पहले वहाँ. ओके ओके थैंक यू. तो मित्रांनो, इधर से नीचे उतरना है. इधर से नीचे जाना है क्या सर? कहाँ जाना आपने? काजा. BREAV 1136. क्या नाम है सर आपका? स्वप्नील. WAPNIL. APAY. NN SWAPN. P के बाद N है. ओके मोबाइल नंबर दो. 7798
8266956 ये रोड है सर ये। ओके नीचे जाना है क्या इधर से पूरा खराब ही है क्या? हाँ ऑफ रोड है थोड़ा ना। थोड़ा मतलब कितने किलोमीटर तक है? ये एक मिनट जितेंद्र भाई, ऑफ रोड कितने किलोमीटर पड़ेगा? 96 सर। 96 किलोमीटर ऑफ रोड ही है पूरा। जी जी, आगे फिर सिग्नल भी नहीं होता ना। ओके ओके। हाँ जी जी, ये नेटवर्क लास्ट किधर है? इधर नेटवर्क है क्या? यहाँ नेटवर्क है ना कम है, या नेटवर्क जिओ पकड़ता है, एयरटेल ही पकड़ता ओके है, ओके कम पकड़ता मित्रांनो तर फायनली निघतोय आता. ह्यो जातोय सरळ सरळ वरती रोहतांग पासकडं आणि आपण आता इथनं ऑफ रोडिंगवाला रोड घेतलेला आहे मित्रांनो. पाहू शकताय 96 किलोमीटर डायरेक्ट ऑफ रोड आहे. 96 म्हणजे काय आहे भाऊ. त्याच्यात जर चंद्रताल जोडलं जास्त व्हायचे अशा पद्धतीचे आहे. चला आता मेन तर सामान ढिल्लं होतं ह्याच्यात अशात गच करत जायचं म्हणल्यावर. ओके 96 किलोमीटर ऑफ रोड आहे. मित्रांनो चलो तिथनं सोप्पा रोड होणार आहे डायरेक्ट. आता तिथं काम चाललंय तोपर्यंत आपल्याला खाली डायव्हर्जन देण्यात आलेले. आपल्या पाठीमागे एक पिकअप आहे हे भाऊ आलेले. चल मित्रांनो तर पाहू शकताय आता ऑफ रोड लागला आहे. सगळा पाऊस झाला आहे मग चिखल झाला आहे. यार पाऊस नाही पाहिजे, वातावरण क्लिअर पाहिजे. क्लिअर हो 5 मिनिटं आणि जायला लागायचं आहे असं. हे पूर्ण ऑफ रोडिंग आहे. असा घाट बनला आहे ते पण ऑफ रोडचा. चल मित्रांनो तर थार रॉक्स UK08 ओके व्हाईट कलरची. हां 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 तिथे एक जबरदस्त वॉटरफॉल आहे. तो वॉटरफॉल एक दाखवतो तुम्हाला. मला वाटतं रेनकोट घालावं का काही. बारीक बारीक बुरघट आले येड्या भोकाच्या बुरघटा. पळकी लवकर जा इथं नको त्रास देऊ लागा मला इथं. चलो कॅमेरा ओला करायचा आणि सगळंच ओलं करायचं. गिचगाम आलंय गिचगाम आलंय गिचगाम आलंय गिचगाम आलंय गिचगाम आलंय. पिशवी गेली का खाली काय लय कुठं नाही का या ह्याच्यात. पिशवी खाली गेली एक. ओके चलो 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 वॉटर क्रॉसिंग आतापर्यंत 4-5 केल्या. सगळ्या कॅमेऱ्यात दाखवणं पॉसिबल नाही आहे मित्रांनो. आज काय गिचगाम आला नसाय पाहिजे. गिचगाम आला असला ना मग कसं आहे किती. चलो रेनकोट घालतो भिजवल नाही ते पावसाचा. ओके मित्रांनो तर 2 ट्रॅव्हलर आल्यात आत्ताची का आपल्या पुढं. तर बघूया यालाही फास्ट जातात ट्रॅव्हलर. त्यांना काही 4 चाकांना पावर असते. मेन म्हणजे आपलं कसं सामान दिलं होतं वाटणी. मोकळी गाडी असल्यावर आपण पण जाऊ फास्ट. चलो
आयला वारं बी सुटलंय मित्रांनो आणि पाऊस बी आलाय डेंजर असा आईच्या गावात. तो आता बाद झालं हो, लई रिस्क नको कॅमेऱ्याशी. ओके मित्रांनो, तर पाऊस उकाडलाय थोडा, तर चला हेल्मेटला कॅमेरा लावूया परत. लई वॉटर क्रॉसिंग मिस केलं मी, जवळपास 5 ते 6 वॉटर क्रॉसिंग क्रॉस केलं त्यानंतर ना पावसात. मित्रांनो, तर पहिली मोठी वॉटर क्रॉसिंग आली. मेन तर काय, पाय टेकवायचं नाही आपल्याला, गाडी बंद पडून द्यायची नाही. वाचलो पाय गेलता खाली पण उचलला. सॉक्समध्ये पाणी जायच्या अगोदर उचलला. भाऊ या सक्सेसफुली पहिली वॉटर क्रॉसिंग मोठी क्रॉस झालेली. मोठ्या तर 2च आहेत बेसिकली तिकडं वरती चंद्रताल लेक कशी, इथं पण आहेत छोट्या मोठ्या. ओके चलो, पाऊस झाला पण बरं झालं, वाचला थोडक्यात बुटला का. चलो मित्रांनो, तर हे निश्चित सर्व काय ताण दिसतात भाऊ, काही प्रोग्रेस काय का नाही काय माहिती कामाची. मागच्या वर्षीपासून कामच चालू आहे तसंच आहे, कुठं काही बदल नाही. ओके चलो मित्रांनो, तर पाऊस जोरात यायला लागला आहे. पावसाच्या बंद व्हायला पाहिजे रे, पावसामुळं तर आईच्या गावात लई जोरात आला पाऊस आता. तर मोठी दगडी वाचलो लई पाणी आहे खोल त्यामुळं वाचलो. ओके, तर ह्याला कॅमेऱ्यावर झाकण ठेवतो. ही त्याचा पाय, एक पाय आपल्या पॅन्टचा बंद करतो अगोदर. मित्रांनो, तर प्रत्येक 2 मिनिटाला असं पाणी क्रॉस करून जायला लागतं. इथं बघा, आता इथं डोंगराच्या मध्ये रोड उकाळलाय. वय नाही आलेत त्यांना. कुठं मुक्काम गेलता काल, चंद्रतालच केला असेल त्यांनी मुक्काम. दोघांची एक उतारतो. भाई किधर रुके थे कल? चंद्रताल. ओके हाँ हाँ, मैं तो पूरा सर्किट ही करूँगा. क्या हुआ? ओके ये मेरी दूसरी बार है सर, ये स्प्लिटी वैली 2 पिछले साल भी आया था मैं. तर मित्रांनो चला पाहू, पहिल्यांदा आले त्यांची लगेच तरक्की. चलो मित्रांनो, तर पाहू शकताय किती सुंदर वॉटरफॉल लागला आहे आता. आणि स्कॉर्पिओ वाले थांबते, ते बी फिरायसाठीच आलेले आहेत, खास कॉन्टेंटच क्रिएट करायला आलेले आहेत. ओके, कसला जबरदस्त वॉटरफॉल. आपण थोडं पुढे जाऊन काढूया. मस्त एकदम झकास. ह्या वॉटरफॉलचीच वाट पाहत होतं, काय दिसतंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ इथंच संपवतो. ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण पाहूया आपण चंद्रतालपर्यंत कसं जातोय. रोड एकदम खराब आहे. आपण आत्ताशी 10 किलोमीटर आलोय, आपल्याला अजून 86 किलोमीटर